सातारा, जिथं प्रत्येक दगडाला एक इतिहास आहे आणि प्रत्येक वाटेला एक कथा. पण मी आज अशा वाटेवर आहे जिथं काळ थांबलाय. आज आपण एका अशा ठिकाणी जातोय जे प्रसिद्धीपासून लय लांब आहे, पण त्याच्या भिंती आजही हर हर महादेव या घोषणांनी दुमदुमत आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोहित. मी चालू करतोय सातारमधील न पाहिलेली ठिकाणे सिरीज चालू. तर या सिरीजचं नाव आहे सातारा दौरा. सातारमधील आपण किल्ले बघणार आहोत, घाट बघणार आहोत, पण अशी न पाहिलेली जी ठिकाणं आहेत ती आपण एक्सप्लोर करणार आहोत. सातारमधील अनेक ठिकाणं आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आलोय कडवे बुद्रुक या पुरातन शिव मंदिराला एक्सप्लोर करायला. कडवे बुद्रुक एक शांत गाव आणि या गावाच्या कुशीत वसलेलं आहे हे महादेवाचं मंदिर. पहिल्या नजरेत हे मंदिर तुम्हाला खूप आवडेल. हे मंदिर बघून असं वाटतं जणू हे जमिनीतून उगवलंय का आकाशातून उतरलं. या मंदिराचं खांब पहा, ही हेमाडपंथी शैलीची साक्ष देतात. कोणत्याही सिमेंट किंवा चुन्याचा वापर न करता केवळ एकावर एक दगड रचून हे मंदिर उभं केले. हे कोरीव काम, ही शिल्प, विचार करा हजारो वर्षांपूर्वी जेव्हा कोणतीही मशीन नव्हती तेव्हा माणसांनी हाताने हा चमत्कार कसा घडवला असेल. किती पिढ्यांनी ते येऊन आपलं डोकं टेकवलं असेल. किती दुःख या महादेवाने पचवले असतील. मंदिराच्या बाहेर जगाचा गोंधळ आहे, पण गाभाऱ्यात पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता जाणवते. हे शिवलिंग हे केवळ पाषाण नाही, यात एक ऊर्जा आहे. इथं बसल्यावर जाणवतं की आपण किती लहान आहोत आणि निसर्ग किती महान आहे. पण आज हे वैभव संकटात आहे. काळाच्या ओघात आणि आपल्या दुर्लक्षामुळं या ऐतिहासिक खुणा पुसल्या जात आहेत. जर आपण आज हे जतन केलं नाही तर पुढच्या पिढीला सांगायला आपल्याकडे फक्त फोटो आणि व्हिडिओ राहणार. कडवे बुद्रुकचं हे शिवमंदिर मला बरंच काही देऊन गेलं. शांतता, ऊर्जा आणि आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान. या मंदिराचं खांब फक्त आधार नाहीत, तर ते पेलून धरलेला आपला इतिहास आहे. प्रत्येक कोरीव कामात त्या काळाच्या कलाकारांची मेहनत आणि त्यांची कल्पकता दिसते. दगडातून सजीवता कशी निर्माण करावी याचं उत्तम उदाहरण आहे. इथल्या लोकांशी बोलल्यावर समजलं की या मंदिराच्या अनेक लोककथा आहेत. हे लोक केवळ या वास्तूचे रक्षण करते नाहीत, तर ते या परंपरेचा चालता बोलता इतिहास आहे. मंदिराच्या आजूबाजूचा हा निसर्ग मनाला एक वेगळीच ऊर्जा देतो. शहराचा कालवा विसरून जेव्हा तुम्ही इथे येता तुम्हाला जाणवतं की खरं सुख हे या साधेपणातच आहे. एक दिवा, एक श्रद्धा आणि एक नवी उमेद. या मंदिराच्या साक्षीने आपण आपल्या संस्कृतीचा हा प्रकाश असाच अखंड तेवत ठेवायचा आहे. हीच तर आपली खरी ओळख आहे. सातारा जिल्हा अशा अनेक न पाहिलेल्या हिऱ्याने नटलेला आहे. फक्त गरज आहे ती थोडा वेळ काढून या समृद्ध वारशाच्या जवळ जाण्याची. कडवे बुद्रुकचं हे शिवमंदिर माझ्या मनाला एक वेगळीच छाप सोडून गेले. काही ठिकाणं नकाशावर शोधून सापडत नाही, ती फक्त मनाच्या शांततेसाठी आणि स्वतःला ओळखण्यासाठी शोधावी लागतात. कडवे बुद्रुक हे पुरातन शिवमंदिर, याच्या प्रत्येक दगडात एक कथा दडलेली आहे. कित्येक पावसाळे आणि उन्हाळे सोसूनही हे मंदिर आजही आपल्या अस्तित्वाची साक्ष देत उभं आहे. इथली शांतता आपल्याला खूप काही सांगून जाते. ती फक्त शोधण्याची ओढ हवी. शेकडो वर्षांपूर्वी कुणीतरी मोठ्या श्रद्धेने हे मंदिर घडवलं असेल. आजही इथं आल्यावर त्या कारागिरांच्या हाताची जादू आणि भक्तीची श्रद्धा स्पष्टपणे जाणवते. हे मंदिर म्हणजे केवळ दगड नाही, तर आपल्या संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. सातारच्या या प्राचीन ठिकाणाच्या प्रवासाचा हा तर श्री गणेशा झालाच, पण पुढच्या भागात आपण अशाच एका अद्भुत ठिकाणी जाणार आहोत. सातारचा हा वारसा असाच जपायचा आहे. पुढच्या भागात पुन्हा एकदा नवीन अशाच ठिकाणासह भेटूया. तोपर्यंत पाहत राहा सातारा दौरा.